तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी दुकानामध्ये आलो, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल आपल्या शॉपमध्ये आहे मी. आणि शॉपमध्ये झालेले खूप सारं नुकसान. मला आपल्या शॉपमध्ये ना लाईट गेलेली होती 8 दिवसापूर्वी. पावसामुळे बराच प्रॉब्लेम आला लाईटचा. त्याच्यामुळं आपलं आहे ना आईस्क्रीमचं मटेरियल झालं आहे सगळं खराब. आणि ते मी आता काढून टाकणार. हे बघा, टोटल कमीत कमी 10-15 हजाराची आईस्क्रीमचं नुकसान झालेलं आहे. खोके तुम्ही बघू शकता, हे सगळं खराब झालेलं आहे. हे बघा इकडं बघा, कारण लाईट बंद असल्यामुळं ते सगळं बंद राहिलं. फ्रीज बंद राहिल्यामुळं ते खराब होऊन गेलं. आणि खराब झाल्यामुळं ते आता काढून फेकून द्यावं लागणार आहे, नाहीतर ते सगळं वास येतो आहे त्याच्यावाला. तर चला आपण ना आता त्याला मी साफ करून घेतो ते, आणि मग आपण भेटू थोड्या वेळानं. हे बघू शकता तुम्ही, हे कोणचा बॉक्स आहे हा अक्षरशः पूर्ण भरलेला आहे. आत्ता मी फोडला आहे तो, तर हा पूर्ण खराब झालेला आहे, पूर्ण खराब झाला आहे. आता टाकून देऊ आपण. त्याच्यानंतर हे बघा आईस्क्रीम, त्याच्यानंतर हे टाकले खाली. याच्यामध्ये काय हे बघा, हे पूर्ण फुगलेलं आहे, फोडलेला सुद्धा नाही तो बॉक्स. हा मोठा आहे, छोटा आहे. हे बघा किती माल खराब झाला तुम्ही बघू शकता. हे फोडलेले सुद्धा नाही अजून, फोडलेले डायरेक्ट. हे बघा पूर्ण मेल्ट होऊन गेलेले. हे बघा ही मोठी कुल्फी अक्षरशः एवढी मोठी आहे, त्याला मी तुम्हाला काढून दाखवतो. ती मेल्ट झालेली सगळी, त्याच्यात दाखवायसारखीच नाही राहिली. त्याच्यानंतर इकडे बघा पूर्ण चिपकलेलं आहे. त्याला टाकावं कुठं नेऊन. हे बघा, हे बघा श्रीखंड पण खराब झाला. चला हे दुसऱ्या खोक्यात भरतं. एक खोकं पूर्ण भरलं आहे. त्याला कुठं नेऊन टाकावं लागेल. कुठं टाकावं माझं डोकंच चालं ना, त्याला टाकू कुठं नाही असेल. याला तर कुठंतरी टाकावं लागेल, कारण याला जर खाल्लं कशाने तर परत फूड पॉयझन होईल काही प्राण्यांना वगैरे. यापेक्षा मी त्याला ना कुठं गाडून टाकू आहे खट्टा घेऊन. चला तर फायनली ना सगळं आपलं काढून झालं इथं. आता यातलं मी साफ केलं आहे आणि तुम्ही बघू शकता यात काहीच नाही राहिलं आहे. आता फक्त 4 बॉक्स आहे, पण ते चिपकले खाली, ते निघून नाही राहिले. बाकीचं सगळं मी गोणीत भरलं आहे. आणि एक बॉक्स आहे ना मी बाहेर म्हणून टाकून दिला आहे तिकडं. त्याचं सगळं हे झाल्यानंतर मी तिथे ना पेटून देणार आहे. तो तिकडं टाकला आहे मी. आणि आता आहे ना याचं बघतोय काय होतं, हे कधी निघतं. याच्यात पाणी टाकावं असं वाटतंय मला. पाणी टाकल्यानंतर लवकर निघा, कारण ते चिपकलं आहे खाली, त्याच्यामुळे ते लवकर निघून नाही राहिले. तर त्याला आहे ना थोडं पाणी टाकतो, थोडंसं लवकर मोकळं होईल. नाहीतर ते आहे ना चिपकून बसले, पार चिपकून बसलं ना लवकर निघून नाही राहिले. तर चला, तर याच्यात आहे ना ते बॉक्स चिटकलेले आहे खाली. आपण ना पाणी ओतून बघू निघताय काय, आपण पाणी टाकू त्याच्यामध्ये. तर मी ना याच्यात थोडंसं पाणी टाकतो खाली, कारण जोपर्यंत ते ढिले होत नाही तोपर्यंत निघणार नाही. ते एकदम कडक झालेले, फुल कडक झालेली. तर मी आता आहे ना पाणी टाकलं त्याच्यामध्ये, बघू किती वेळ लागतो निघायला, कारण फुल चिल्ड असल्यामुळे ना निघून नाही राहिले. ते फाटू राहिले पण निघत नाही. थोडंसं ढिल्लं होऊन देऊ त्याला, मग काढू. हे बघा कोण, बघा तुम्ही एकदम बिग कोण आहे, मोठा. किती नुकसान झालेलं आहे. हे बघा खराब झालं. तेव्हा आहे ना दुकान टाकणं म्हणजे एवढं सोपं नाही. दुकान टाकलं की त्याच्यामध्ये सगळंच आलं, नुकसान पण होतं, नफा पण होतो. सगळा माल आपला
विकलच असं काही नाही, त्याच्यामध्ये नुकसान पण होत असते. आता ही निसर्गाच्या याच्यात झालेली नुकसान, म्हणजे निसर्गाने आपल्याला धोका दिला, त्याच्यामुळे ही नुकसान झाली. 8 दिवस लाईट नव्हती, त्याच्यामुळे फ्रीज बंद राहिलं. फ्रीज बंद राहिल्यामुळे एवढं नुकसान झालं आहे. 7-8-10 हजाराचं नुकसान झालेलं आहे. आता हे 7-8-10 हजार रिकवर करायला म्हणजे त्याला 1,00,000-2 लाखाचा माल वापरायला लागेल, तेव्हा 10,000 रुपये रिकवर होतील. अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं आता काय जे असतं ते करावंच लागतं, जे नशिबात असतं ते भरावंच लागतं. अशी तर ना आता मी पहिले साफबीफ करतो. 2-3 दिवस झाले, एवढं डोक्याला बोर झाला आहे, पण आता करून घेऊ साफसफाई. आणि दुकानात पण बरेचसे अजून मटेरियल आणायचं. आणतो ते त्या दिवशी 40,000चं मटेरियल आणलं आहे, पण दुकान एवढं मोठं आहे का ते 40,000 आणि 50,000चं मटेरियल काहीच वाटत नाही झालं. काहीच नाही, का कोपऱ्यात पण नाही बसत ते 40-50 हजाराचं. त्याला कमी कमी 2-4 लाखाचा माल असेल तर थोडंसं असं वाटतं वा हा काहीतरी आहे. 10-20 हजाराचं ते कडेला नाही बसत. तर चला आता आहे ना, मी थोडं निघलं का मग मी साफ करून घेतो आणि मग भेटू आपण थोडंसं पुढं. कारण आता थोडं काम पण बघतो जरा. कारण काय होतं आहे की दुर्लक्ष केलं की ती वेळ निघून जाते खूप, आणि त्याचा वास येत होता. कारण खराब झाली ती ना आईस्क्रीम आणि कोन वगैरे खराब झालं, त्याच्यामुळं मग त्याचा वास सुटला होता. 5-6 दिवस बंद असल्यामुळे त्यातच गॅस तयार झाला होता तो. आणि इकडं आता मी हे पेटून देतो थोड्या वेळानं. तर सगळी आईस्क्रीम काढून झाली आपली, आणि इकडं जरा क्लीन केक करत होतो मी. तर अजून बरंच घाण आहे. बाकी सगळी आईस्क्रीम बाहेर नेऊन टाकली. बाहेर वास येऊ राहिला, आंबट वास. दादा कसा वास आला रे? आंबट. खाऊशी वाटत नाही का मग आईस्क्रीम? हां आहे ना तिथं बघ, कुत्रे खाऊ राहिले भाई. हे काय बॉक्समध्ये समोर, तिला जाळून टाकू आपण. हां तिथं त्याला धूर करून टाकू. 7,500 7,500-8 हजाराची चंदन लागलाय. तर चला, काय सगळ्याच होते प्लास्टिक होते, मुळं होते. आता मी हात धुतो. नाही चप्पल कुठे? तर मित्रांनो आमचा आहे ना हा गोप्रो आहे ना, गेल्या 2 वर्षापासून आहे ना, वीराच्या जन्माच्या अगोदरपासून ना, म्हणजे 2-2.5 वर्षापासून आमचा हा गोप्रो बंद पडलेला होता. आणि त्याला सहज आशू म्हणे आपल्याला नवीन कॅमेरा घ्यायचा आहे ना, हा गोप्रो तुमचा बंद पडलाय, मला नवीन कॅमेरा घेऊन द्या. आशू असं म्हणल्यामुळे मी याला चार्जिंग करून पाहिलं ना, हा झाला ना चालू डायरेक्ट. आता बघा तुम्ही बघू शकता रेकॉर्डिंग चालू आहे याच्यामध्ये. पहिलं असं चालू केलं का डायरेक्ट बंद होऊन जायचा. म्हणजे तो सुद्धा म्हणतोय का मला विकू नका, मी चालू आहे. अशी तुझी मनोकामना पूर्ण झाली. तुला कॅमेरा पाहिजे होता, घे तुझा कॅमेरा. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एवढं स्टेबिलायझेशन भारी ना, किती कॅमेरा हलवा. हे बघा मी किती हलवा, पण फ्रेम हलत नाही, एकदम भारी. तरी ना हा कॅमेरा जवळजवळ 2 वर्ष बिघडला होता. तो कॅमेरा बिघडल्याच्या नंतर मी आयफोन घेतला होता, iPhone 15 Pro 1TB. तो पण जवळजवळ 1.5-2 लाखापर्यंत गेला होता. तर मग आता पुन्हा मला असं वाटलं की एखादा कॅमेरा घेऊ गोप्रो, कारण की सोपा जातो शूट वगैरे करण्यासाठी. आणि हा जवळजवळ 40,000चा होता. आणि आता याच्या पुढचं आहे तर त्याच्यापेक्षा पण महाग आहे. तर तुम्ही बघितलं असेल शॉपमध्ये थोडी नुकसान झाली, तर देवाने लगेच थोडी पुढं भरून काढली. म्हणजे आता दुसरा कॅमेरा घेण्यासाठी तर पैसे लागलेच असते, पण हा ऑलरेडी चालू झाला. म्हणजे कुठंतरी आपलं काहीतरी चांगले ब्लेसिंग्स पण कामाला येतात. आपलं मन वगैरे चांगलं असलं तर आपल्यासोबत जास्त वाईट घटना म्हणजे वाईट झालं तरी देव त्याच्यातून काहीतरी पुढं चांगलं करून देतो. तर हे असंच झालं. शॉपचं थोडा माल नुकसान झालं, तर कॅमेरामध्ये भरपाई होऊन निघाली. म्हणजे तो चालू झाला, बिघडलेला होता तर.